दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संचालक बोर्डावर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केलेली आहे। तर डॉक्टरचा राजीनामा घेऊन संचालकांवरील राहू केतू दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। डिपॉझिट घेण्याचं धोरण रुग्णालयाचं, कारवाई मात्र डॉक्टरवर असा सवाल सुद्धा चव्हाणांनी विचारला। सूरज चव्हाण यांनी नेमकं एक्स पोस्टवर काय म्हटलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू। डिपॉझिट घेण्याची पॉलिसी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची, कार्यवाही मात्र डॉक्टरवर। डॉक्टरचा राजीनामा घेऊन दीनानाथच्या संचालक बोर्डावर आलेला राहू केतू दूर करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे। दीनानाथ मंगेशकरच्या संचालक बोर्डावर खुनाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, आरोग्यमंत्र्यांनी यावर योग्य कारवाई करावी अशी एक्स पोस्ट सूरज चव्हाण यांनी केलेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण। सरकार पोलिसांच्यावर देखील अंकुश ठेवत नाहीये, प्रशासनावर देखील अंकुश ठेवत नाही। वैद्यकीय व्यवसायात जे प्रॅक्टिस करतात त्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलवर देखील अंकुश सरकारचा नाही। सरकारने सगळं ढिलं सोडलेलं आहे आणि त्यामुळं अशा प्रकारच्या घटना या धक्कादायक आहेत। सरकारने याच्यावर कडक कारवाई शेवटच्या टोकाची घ्यावी अशी आमच्या पक्षाची मागणी आहेच। तेव्हा तुम्ही तिची पहिली केस घेता आणि नंतर तिला सांगता ब्लीडिंग होत असताना, कळा देत असताना की दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जा, ती हत्या नाही तर काय? अशा परिस्थितीमध्ये जर 5.5 तास ती कुणाकुणाची इंटरॅक्शन आलं, कोण कोण तिला मदत केली नाही, ऑफकोर्स मॅनेजमेंट आणि डॉक्टर दोघंही जबाबदार आहेत। माझं म्हणणं आहे कारवाई त्या सगळ्या जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, सिंपल।